नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स या चॅनलवरती. आज आपल्याकडे नाशिकमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग या इंडस्ट्रीमधले एक उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व नेहुल सर आले आहेत. तर ते नाशिकमध्ये फॉरेक्स ट्रेडिंगचे क्लासेस देखील घेतात आणि त्याचबरोबर स्वतः ट्रेडिंग करून लोकांना लाईव्ह एक्सपिरियन्स पण देतात की ट्रेडिंग कशी केली जाते फॉरेक्समध्ये. ॲक्च्युली त्यांची नाशिकमध्ये खूप सुंदर अशी फर्म आहे, तिथे ते सगळ्या लोकांना ट्रेन करतात आणि खूप सारे लोक त्यांच्याकडनं ट्रेडिंग शिकून आपापल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये खूप चांगलं असं म्हणजे चांगलं ट्रेडिंगचं करिअर बनवत आहेत आणि सगळे लोक कमवत आहेत, ते पण कमवत आहेत. तर मी आज तुमची ओळख त्यांच्याशी करून देतो. नमस्कार नेहुल सर, तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आज मला इथे बोलवलं. आज आपण नेहुल सरांशी सर्व काही फायनान्शियल डिस्कशन करणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नोटबुक घेऊन बसलात तरी चालेल, कारण की फायनान्स रिलेटेड, ट्रेडिंग रिलेटेड खूप गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत, ज्यामध्ये ट्रेडिंग काय असते, ती कशी करावी, कोणी करावी, केव्हा करावी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज शिकायला मिळणार आहेत. आणि ट्रेडिंगचं फ्युचर काय आहे, इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंगचं भविष्य काय आहे, या सगळ्या गोष्टी आज बारीक बारीक गोष्टी आपण नेहुल सरांकडून विचारून घेणार आहोत आणि त्या कशा करायच्या या पण जाणून घेणार आहोत. तर नेहुल सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला, म्हणजे प्रश्नमंजुषा सुरू होईल, यानंतर तुम्हाला मला प्रत्येक प्रश्नाचं माझं उत्तर द्यावं लागणार आहे. आणि अपेक्षा करतो की तुम्ही चांगलं आमचे जे व्ह्युअर्स आहेत, आपले जे व्ह्युअर्स आहेत सगळे, त्यांना चांगलं एज्युकेट कराल. कारण की याच्यामागे मी अजून एक प्रश्न, म्हणजे एक माझा पर्सनल अनुभव जोडून देतो की इंडियामध्येच नाही म्हटलं तर पूर्ण जगात लोकांना पैसे कमवायचं सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. पैसे कसे कमवायचे, लॉट ऑफ सोर्सेस आहेत पैसे कमवायचे, पण ते टिकवायचे, फायनान्शियल गोष्टी मॅनेज कशा करायच्या, यामध्ये बरेच लोक मात खातात आणि त्यामुळे बँकरप्ट होतात. बरेच मोठे मोठे सेलिब्रिटीज बी बघितले की ज्यांनी खूप लाखो करोडो रुपये कमवले, पण देन आफ्टर ते लॅक ऑफ फायनान्शियल नॉलेजमुळे बँकरप्ट झाले आहेत. सो आज तुमच्याकडनं मी याच गोष्टी जाणून घेणार आहे की कमवायचं तर आम्ही तुमच्याकडनं शिकणारच आहोत, जे प्लॅटफॉर्म तुम्ही वापरता आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणारच आहोत, पण त्याचबरोबर फायनान्शियल मॅनेजमेंट पण तुम्ही कशी करतात ह्या गोष्टी देखील जाणून घ्यायच्या आहेत. तर आजचा हा पूर्ण पॉडकास्ट मी आपले व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की याच रिलेटेड सगळं असणार आहे. पहिला प्रश्न असा असणार आहे की तुम्ही इतके सारे वेगवेगळे सोर्सेस असून, जगामध्ये भरपूर सोर्सेस, तुम्हाला डॉक्टर होता आला असतं, इंजिनियर होता आला असतं, पण एक स्टोरी आहे, नक्की सांगेल. हां, ॲक्टर होता आला असतं, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या. सो जी फील्ड सगळ्यांना रिस्की वाटते, म्हणजे आता माझ्या वडिलांना जरी विचारलं की मला ट्रेडिंग करायचं आहे, मी करू का, सो डेफिनेटली ते मला सांगतात की नाही. पहिला शब्द असतो नाही, कारण त्यांना हा एक सट्टा वाटतो बेसिकली, की ट्रेडिंग हा एक सट्टा आहे आणि तो आपल्या बसची बात नाही, किंवा ते एक लक बाय चान्स होणाऱ्या गोष्टी आहेत. सो तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी असून ट्रेडिंग हीच इंडस्ट्री का चूज केली तुमचं करिअर बिल्ड करण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? ओके, सो फर्स्ट मी स्टार्ट करतो. आता माझ्या फील्डमध्ये जे होतं, मी 10th माझं एज्युकेशन डॉन बॉस्को स्कूल इथे झालेलं आहे. डॉन बॉस्कोमध्ये कॉलेज रोडला ते स्कूल आहे. त्यानंतर मी 12th, 11th आणि 12th हे RYK मधून केलेलं आहे बेसिकली. तर तिथे मी सायन्स करायचो. सायन्स करत असताना मला नीट करून मला MBBS साठी ॲडमिशन घ्यायचं होतं. दिस वॉज माय फर्स्ट गोल, डॉक्टरमध्ये जायचं होतं. सो ह्या फील्डमध्ये जात असताना माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तू एक काम कर, आम्ही तुझी फीस पे करतो, तू ट्रेडिंगमधून एक छोटीशी अमाऊंट अर्न कर, जेणेकरून तू तुझे डेलीचे एक्सपेन्सेस करू शकेल. 10th पासूनच मला थोडंफार ट्रेडिंगबद्दल माहिती होतं, फ्रेंड्स वगैरे सगळे करायचे आणि घरून पण तेवढा सपोर्ट होता ट्रेडिंगला घेऊन. एक तुम्हाला इंटरप्ट केलं, घरचे पण ट्रेडिंग करायचे? घरचे ट्रेडिंग नाही करायचे. माझे मामा होते, त्यांनी ते फॉरेक्स ट्रेडिंग आधीपासून करायचे आणि माझ्या वडिलांनी खूप आधी थोडेफार शेअर्स घेऊन ठेवले होते, त्यात पण त्यांचं नुकसानच झालं होतं बेसिकली. मग त्यानंतर मी 12th असताना मला एक पुशबॅक भेटला ह्या गोष्टींना घेऊन. जेव्हा माझा रिझल्ट लागला 12th मला खूप कमी पर्सेंटेज होते 12th असताना, 56% फक्त मला 12th असताना तेव्हा होते. आणि तेव्हा मला समजलं की बेसिक गोल जो लाईफचा आपण बघतोय ह्या पॉईंटला, दॅट इज टू अर्न मनी. ऑन अ क्लिअर नोट, आपण जरी सगळेजण धावपळ करतोय किंवा काहीतरी रिस्पेक्ट अर्न करतोय, पण त्या रिस्पेक्टच्या नंतर सुद्धा आपण एक गोष्ट बघतो, दॅट इज अ मनी. ओके, सो नीटला असताना, नीटची एक्झाम देत असताना तेव्हा मला समजलं की ह्यामध्ये तरी खूप पैसे लागणार आहेत. म्हणजे ज्या फील्डमध्ये मी जातो त्यामध्ये मला 1 CR पर्यंत तरी कसे पण अमाऊंट लागून जाईल. 1 CR.
आणि त्यानंतर सुद्धा तुमचा बिझनेस चालेल. बेसिकली MBBS एक बिझनेस काइंड ऑफ आपण पकडून घेऊया इथे. तर तो चालेल नाही चालणार, तितका रेव्हेन्यू भेटेल मग नाही माहिती, तिथे पण रिस्क आहे. तर त्याचप्रमाणे मी फॉरेक्स ह्या फील्डला 12th नंतर खूप जास्तच डिमांडिंगला गेलो. आधी मी करायचो 11-12ला असताना, बट इतक्या चांगल्या अमाऊंटने करत नव्हतो. बट 12thला असताना मला घरच्यांनी सपोर्ट केला की तू ही अमाऊंट घे, यात तू ट्रेडिंग सुरू कर. तसं म्हणजे माझा करिअरचा जो पुशबॅक जो होता तो तिथून मला एक सुरुवात झाली. तुम्ही क्लासेस जॉईन केले होते की डायरेक्ट सुरू केलेली ट्रेडिंग? आधी जे होतं गुगलला फॉरेक्स, मी सांगू शकतो 2018च्या आसपास फॉरेक्सची कोणाला माहिती पण नसेल. आज नाशिकमध्ये झालं किंवा महाराष्ट्रामध्ये फॉरेक्स खूप कमी लोकांना माहिती होतं. आणि त्याच हिशोबाने मी बघितलं की कोणीच करत नाही. मी गुगलला जायचो, फॉरेक्स ट्रेडिंग सर्च करायचो, खूप सारे इंडिकेटर्स, चार्ट पॅटर्न्स वगैरे असे यायचे आणि त्यानुसारच मी ट्रेड सेटअप्स बघायचो. म्हणजे विदाऊट एनी ट्युशन ऑर इन्स्ट्रक्टर तुम्ही फॉरेक्स सुरू केली? इथे तसं नाहीच आहे अजून. महाराष्ट्र असो किंवा इंडिया असो, परफेक्ट मेंटरशिप ज्याला बोलतो आपण, ते अजून फॉरेक्ससाठी तरी नाही आले, नाही अजूनपर्यंत. मग आता त्यासाठी मी गुगलवरती खूप रिसर्च करायचो की कुठून मला एक चांगली इन्कम सोर्स भेटेल. कारण की आता मी डिरेक्टली नीट MBBS सगळं क्विट ऑफ करून टाकलं होतं आणि KVN नाईकला BSCचं ॲडमिशन घेऊन टाकलं होतं प्लेन बेसिसवरती, की मला ह्यातच फुल टाईम करायचं आहे फॉरेक्समध्ये. आणि एक टेम्पररी डिग्री करून घ्यायची आणि हे आपलं कंटिन्यू करायचं. ओके. तेव्हा जाऊन मला कुठे CFI बद्दल समजलं होतं, कॉर्पोरेट फायनान्शियल इन्स्टिट्यूटबद्दल. मग तिथून मी CMSA म्हणून एक कोर्स आहे, कॅपिटल मार्केट अँड सिक्युरिटीज ॲनालिस्ट, आणि अजून एक आहे फिनान्शियल मॉडेलिंग अँड व्हॅल्युएशन ॲनालिस्ट. ह्या 2 कोर्सेस मी केलं. मला थोडं मार्केटबद्दल रिअलिटी समजली. जे आता जे दिसतं आपल्याला बाहेर यूट्यूबवरती, इन्स्टावरती, की आपण ह्या वेने ट्रेडिंग करू, टेक्निकल वेने ट्रेडिंग करू, त्याच्या खूप वेगळ्या वेने मार्केट जे आहे जे ते मला समजलं बेसिकली. मी याबद्दल थोडासा रिसर्च करायला लागलो. मग फंडामेंटल वे काय आहे मार्केटचा, मग फंडामेंटली मार्केटला कसं बघायचं, त्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी बघून ट्रेड घेऊ शकतो. मग त्यातून मला एक रिअल वे समजला की ट्रेडिंग ही जस्ट चार्ट बघणं किंवा कॅन्डल्स बघणं नाही आहे. यामागे खूप एक वेगळा सोर्स आहे. जी प्राईज आज दिसते आपल्यासमोर, ती प्राईज नेमकं कुठून मूव्ह करते, प्राईजला मूव्ह कोण करतं, त्याच्या मागचे बायर्स कोण आहेत, सेलर्स कोण आहेत. बेसिकली तुमचे फंडामेंटल सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर करून घेतल्या तुम्ही, जेवढ्या लवकर करता आल्या तेवढ्या लवकर. आणि मी असं सांगू शकेल तुम्हाला, मला हा फोर्थ इयर असेल, मी 4 वर्ष झाले, मी चांगली इन्कम सोर्स जनरेट करतोय फ्रॉम फॉरेक्स. आधीचे 2 इयर्स मी बेसिकली खूप लॉस केलाय. मग ते लर्निंग फेज होता, लर्निंग फेज बोलू शकतो त्याला, किंवा तितकं नाहीये नॉलेज अजूनपर्यंत, लोकांपर्यंत नाहीये. ते अजून ओल्ड मेथड घेऊनच फॉलो करताय फॉरेक्स मार्केटला. तसं नाही राहिलेलं आहे सध्याच्या वेळेस मार्केट. खूप चेंजेस, एक्स्ट्रीम चेंजेस झाले. कोविड माझ्या लाईफचा खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. कोविडमध्ये मला खूप टाइम भेटला मार्केटसाठी. आधी मी इतका टाइम देऊ शकत नव्हतो, बिकॉज ऑफ माझं कॉलेज पण असायचं, क्लासेस पण असायचे, परत अजून सेल्फ स्टडी पण असायचा, आणि मग त्यानुसार मग मी थोडं ट्रेडिंग पण करायचो. बट मला जो बेटर पुशबॅक भेटला दॅट वॉज फ्रॉम कोविड. खूप जास्त रिकामा टाइम भेटला पण भेटला, आणि माझ्या वडिलांनी पण त्यात सपोर्ट केला त्या गोष्टींमध्ये. दे वर लाईक की आपण दोघं बसू, तू पण ट्रेड्स घे, मी पण ट्रेड्स घेतो. आणि त्यांचं ॲनालिसिस खूप चांगलं आहे. माझे वडील ट्रेडिंगसुद्धा करतात आणि याच्यात पण आहेत. मग बेसिकली काय झालं, फॉरेक्स ट्रेडिंग तेव्हा मला समजलं की आपल्याला कुठल्या वेने ट्रेडिंगसाठी जायचं आहे, आणि एक इन्कम सोर्स त्या पॉईंटला जनरेट व्हायला सुरुवात झाली. म्हणजे ॲज अ ब्रोकरशिप पण पकडून घ्या. आज माझे 4 ब्रोकरशिप्स आहेत नाशिकमध्ये स्वतःचे, आणि हे जे आहे ट्रेडिंग जे आहे ट्रेडिंग सेटअप्समध्ये, तर ट्रेडिंग सेटअप्समध्ये मी माझे इतके परफेक्टली ॲनालिसिस करून ठेवले त्या पॉईंटला, नॉट बाय टेक्निकल ॲनालिसिस. चार्टवरती ड्रॉइंग कोणीही करू शकतं. एक 5 वर्षाचा मुलगासुद्धा ड्रॉइंग करू शकतो चार्टवरती. त्याचं मिनिंग 0 आहे आजच्या वेळेमध्ये. जे तुम्हाला रिअलिटी समजायला पाहिजे की ह्या हफ्त्यामध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये मार्केटमध्ये काय होणार आहे, हा खूप एक मेजर रोल प्ले करतो इन ट्रेडिंग इन टुडेज डेज. सो तुमचे फंडामेंटल तुम्ही क्लिअर केले फर्स्ट ऑफ ऑल. देन आफ्टर पूर्ण 1-2 वर्ष लर्निंग फेजच गेला तुमचा, त्यात तुम्ही लॉसेस केले. फॅमिलीने तुम्हाला खूप चांगला असा सपोर्ट केला, जसं तुम्ही बोलताय यातून असंच दिसून आलं की फॅमिली सपोर्ट खूप चांगला होता. फॅमिली सपोर्ट बेसिकली झालं काय होतं, फॅमिली का सपोर्ट करत होती, कारण की त्यांना माहिती होतं की एक बेटर साईड जॉब्स नाही आहे. आणि कोविड वेळेसमध्ये माझ्या घरच्यांना खूप नीट समजलं होतं की जॉब्स चाललेत,
इथून कुठून आता अर्निंग सोर्स कसे येतील, काय येतील, कारण त्यांचे थॉट्स क्लिअर होते, त्यांचे थॉट्स क्लिअर झाले होते. आणि कोविडमध्ये बऱ्याच लोकांचे थॉट्स क्लिअर झाले, इन्क्लुडिंग माय फॅमिली ऑल्सो, की नाही आपल्याला काहीतरी वेगळं करण्याचं आहे. आफ्टर ऑल जॉब्स हे लिमिटेड एक म्हणजे गोष्टी तिथे थांबू शकतात कुठे ना कुठे. सो या गोष्टी तर तुम्ही जे एवढं डिस्कस केलं, आपण जे डिस्कस केलं त्यात हे आयडिया मुलांना म्हणजे आपण जे इतकं डिस्कशन केलं यात फॉरेक्स मार्केट जे आपण आज पूर्ण आपला मेन मुद्दा राहणार आहे पूर्ण पॉडकास्टचा. सो मला डिफरन्शिएट करून पाहिजे की फॉरेक्स मार्केट आणि इंडियन स्टॉक मार्केट यात फरक काय आहे आणि म्हणजे मेजर फरक काय आहे एवढं जरी सांगितलं तरी व्ह्युअर्सला क्लिअर होऊन जाईल की आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत या दोघांमध्ये वेगवेगळ्या ट्रेड घेण्याचे. सो त्याचा फर्स्ट मेजर पार्ट जो असतो फॉरेक्स आणि स्टॉक ट्रेडिंगला घेऊन तर तो असतो टायमिंगचा. आता एक जॉब पर्सन किंवा एक स्टुडंट हा स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड नाही करू शकत. 9 to 3 जो टाईम असतो मोस्ट ऑफ जणांचं कॉलेज किंवा मग स्कूल्स किंवा मग जॉब्स असतात. तसंच फॉरेक्समध्ये 24/5 मार्केट असतं, 24 तास मार्केट चालतं आणि 5 दिवस मार्केट असतं, मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे संडे मार्केट ऑफ असतं. त्यामध्ये सुद्धा आपण स्टॉकमध्ये एकच मार्केटला घेऊन ट्रेड करतो, इंडियन मार्केट. ओके, तसंच फॉरेक्समध्ये आपण 4 मार्केट्स ट्रेड करतो. बेसिकली जर आपण त्याला बघायला गेलो तर सकाळी पहाटे म्हणजे सिडनी मार्केट ओपन होतं, सिडनी नंतर एशियन असतं, एशियन नंतर लंडन, लंडन नंतर मग न्यूयॉर्क, म्हणजे दुपारी लंडन आणि संध्याकाळी न्यूयॉर्क. प्रत्येकाच्या टाइम फ्रेमनुसार वेगवेगळे मार्केट ओपन होतात. ओके, पूर्ण मिळून आपलं फॉरेन एक्सचेंज हे मार्केट चालतं. ओके, आता त्यामध्ये सुद्धा फॉरेक्समध्ये आपल्याला लेव्हरेज जास्त भेटतं. ठीक आहे, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे या पॉईंटला. लेव्हरेज 1:500 पर्यंत लेव्हरेज भेटतं, म्हणजे ₹1 मागे तुम्हाला $500 भेटत आहे. तसंच तुम्हाला $1 मागे $5 भेटत आहे. सेम गोष्ट स्टॉकमध्ये नसते. स्टॉकमध्ये तुम्हाला 1:1 किंवा 1:2 पर्यंत जास्तीत जास्त लेव्हरेज भेटेल, म्हणजे जितकी तुमची अमाऊंट आहे त्यातच तुम्ही ट्रेड करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त महाग तुम्ही कुठला स्टॉक किंवा प्राईस ट्रेड नाही करू शकत. राईट, फॉरेक्समध्ये असं नाही आहे. तुम्ही भले ती प्राईस किती पण महाग असो, म्हणजे तुम्ही 8,000वरती 80 lakhsपर्यंतचा ट्रेड करू शकता, एवढी कॅपॅसिटी फॉरेक्स मार्केट. म्हणजे तुम्ही $100 घेऊन उतरले तरी 80 लाखापर्यंतचा ट्रेड करू शकता विदाऊट तुमची इन्व्हेस्टमेंट बाकीची काय टाकता. पण रिस्क अशी याच्यामध्ये स्टॉकमध्ये इतकी वोलॅटिलिटी नसते. मिनिंग सांगतो तुम्हाला काय असतो वोलॅटिलिटीचा, म्हणजे व्हॉल्यूम तितकं मार्केटमध्ये नसतं जितकं फॉरेक्समध्ये आहे. फॉरेक्स हे 4 मार्केट्स मिळून चालणारे मार्केट असल्यामुळे तिथे व्हॉल्यूम म्हणजे बाय आणि सेल खूप जास्त स्ट्रॉंग होत राहतं. त्यामुळे तीच गोष्ट आपल्या स्टॉक मार्केटला प्रेफरेबल बनवतं ॲज अ सेफ ट्रेडर. आज लोक बघता इक्विटी जे करत असतील, इक्विटीसाठी सगळ्यात सेफ आहे. मी सांगेल तुम्ही स्टॉक मार्केटच कधी पण निवडा. बट ज्याला FNOs करायचं आहे, FNOsमध्ये सध्याच्या पॉईंटला डिरेक्टली गेम झालेला आहे. प्रीमियम डीके झालं वगैरे खूप गोष्टीने खूप सारे फॉरेक्स स्टॉक ट्रेडर्स फॉरेक्सकडे येत आहे. FNOs म्हणजे क्लिअर फ्युचर अँड ऑप्शन्स. हां, सो त्यामध्ये टाईम डीके, प्रीमियम डीके ह्या ज्या 2 गोष्टी आल्या आहेत त्यामुळे लोक खूप कन्फ्यूज आहे अबाउट टेकिंग स्टॉक मार्केट ॲज इन प्रेफरेबल. तसंच फॉरेक्समध्ये तसं नाही आहे. तुम्हाला फॉरेक्समध्ये तुम्ही आज एक ट्रेड घेऊन ठेवा, तो तुम्ही वर्षभर होल्ड करा, तुम्हाला कधीच कुठेच प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुम्हाला कुठे ब्रोकरेज लागणार नाही आहे, कुठे तुमचं एक्स्ट्रा कमिशन प्ले होणार नाही आहे, कुठे तुम्हाला टॅक्सेस पे करायची गरज नाही आहे. रिझन काय याच्यामागे, फॉरेक्स इज अ डिसेंट्रलाइज मार्केट. डिसेंट्रलाइजचा मिनिंग काय असतो, यामध्ये कोणीच रेग्युलेटेड कंट्री तुमच्यावरती बघत नाही किंवा रेग्युलेशन नाही आहे अबाउट इट. तसं स्टॉकमध्ये नसतं. स्टॉकमध्ये तुम्हाला एक रेग्युलेटेड असतं, रेग्युलेटेड बॉडी तुमच्या मागे असते, दॅट इज अ सेबी. सेबीकडे सगळ्या राईट्स आहेत टू वॉच दिस. तसंच फॉरेक्समध्ये पण आहे, बट फॉरेक्समध्ये तुम्ही CFDचा यूज करू शकता. CFDचा आपण CFTC बोर्डला थोडंसं समजून घेऊया. CFTC बोर्डचं काम काय असतं, जसं सेबीचं काम आहे टू वॉच ऑन अस, तसंच काम CFTC बोर्डचं सुद्धा असतं. राईट, बट फॉरेक्समध्ये असं नाही की तुम्हाला कुठे टॅक्स भरावा लागेल. ओके, सो तुम्ही आज 1 लाख कमवा, तुमच्या खिशात डिरेक्टली 1 लाखच जाणार. तसं स्टॉकमध्ये नाही आहे. स्टॉकमध्ये तुम्हाला 5 ते 10% किंवा 15% पर्यंत सुद्धा झालं आता ते तुम्हाला ते पे करावं लागतं सेबीला. टॅक्सेशन्समध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. सो म्हणून लोक प्रेफर करतात फॉरेक्स रॅदर दॅन स्टॉक्स. आणि जे आपले 2 मार्केट डिस्कस केले आता, इंडियन स्टॉक मार्केट अँड फॉरेक्स मार्केट,
ते डिफरन्स किती आहे यांच्या एक्सचेंजचा, म्हणजे किती मोठं आहे इंडियन स्टॉक मार्केट आणि फॉरेक्स स्टॉक मार्केट याचा डिफरन्स. एक्झाम्पल देऊन सांगतो याच्यामध्ये. फॉरेक्स मार्केटचं जस्ट इन केस आपण स्टॉक मार्केटपासून स्टार्ट करूया. स्टॉक मार्केटचा 10 इयर्सचा टर्नओव्हर आहे $10 ट्रिलियन. 10 इयर्सचा टर्नओव्हर आहे $10 ट्रिलियन. फॉरेक्सचा टर्नओव्हर आहे पर डेचा $6 to 7 ट्रिलियन. आता तुम्ही समजू शकतात की व्हॉल्यूम जास्त कशामध्ये. बेसिकली व्हॉल्यूमचा ज्याला माहिती कशा प्रकारे ट्रेड घ्यायचा तोच यात सक्सेसफुली वर्क करतो. कारण की जितकं तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल तितकंच लवकर तुम्ही लूज पण करतात. ओके, म्हणजे दोघं गोष्टींच्या पॉसिबिलिटीज आहेत. जर तुम्ही ₹1 500 कमवायचे ते तुम्हाला चान्स देते, तर ₹1 500 गमवायचे पण तेवढेच हाय चान्सेस आहेत. एक्झॅक्टली, ही रिअलिटी आहे फॉरेक्स मार्केटची. पण डिफरन्स पण खूप मोठा आहे ना. डिफरन्स मोठा आहे म्हणजे आज यूथ जो आहे, आज तुम्ही बघाल तर खूप सारा यूथ स्टॉककडे आहे, फॉरेक्सकडे आहे. आता लोक फॉरेक्सकडे येत आहे, बट तुमच्याकडे तसा ब्रोकर सुद्धा पाहिजे. आज फॉरेक्सला घेऊन $10 सुद्धा टाकून कोणी फॉरेक्स ट्रेडिंग सुरू करत आहे. ओके, असं ही रिअलिटीमध्ये ही गोष्ट खूप चुकीची. आणि ब्रोकरचं नाव घेणार नाही इथे, ते कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक होऊन जाईल. ते आपल्याला करायचंच नाही, आपला मुद्दाच नाही तो. बट ते लोकांना $10 $5 पासून ट्रेडिंग स्टार्ट करायला लावता की तुम्ही हे टाका, इथून स्टार्ट करा अँड यू कॅन अर्न मनी. बेसिकली तिथे तुम्ही कधीच अर्न करू शकत नाही. मिनिमम जो ब्रोकर तुम्हाला $100 मिनिमम डिपॉझिट ठेवेल, ही इज अ रिअल ब्रोकर, ही इज अ जेन्युइन ब्रोकर इन दिस पॉईंट. जे तुम्हाला सांगतात $10 टाका, $5 टाका, तुम्ही अर्न करू शकतात, असं होत नाही. त्यांचे ट्रेड्स कधीच पुढे जात नाही, पुढे शिफ्ट होत नाही. ही रिअलिटी आहे फॉरेक्स मार्केटची. म्हणजे जर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग करायची आहे, ठीक आहे, कुठेतरी तुम्ही गेले, क्लासेस जॉईन केले किंवा एखाद्या ब्रोकरकडे जाऊन रजिस्टर करताय, सो या गोष्टीची काळजी घ्या की तुमची मिनिमम इन्व्हेस्टमेंट किंवा फर्स्ट जी तुमची इन्व्हेस्टमेंट घेत आहेत ते किती घेत आहेत. त्यांनी ॲटलिस्ट $100 गेले तर यू कॅन ट्रस्ट ऑन देम. येस एक्झॅक्टली. $10 $5 ने कधीच ट्रेडिंग होऊ शकत नाही, कधी होणार सुद्धा नाही. असं तर या गोष्टी पण लक्षात घ्या की ब्रोकर निवडताना पण सेफ ब्रोकर कोणता आहे हे गरजेचं. पहिले या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या फायनान्शियल लॉसेस होणार नाही, हे यातून क्लिअर होतं आहे. सो आपला जो आत्ता पॉईंट झाला की योग्य ब्रोकर आपल्याला मिळणं किंवा त्याच्याकडेच डिपॉझिट करणं गरजेच्या आहेत गोष्टी. कारण की काहीही झालं तर आपला फायनान्स आहे, हार्ड अर्न मनी असतो आपला, तो असाच कोणालाही देऊ शकत नाही. सो त्याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन आहे की आता जो यूथ आहे तो बेसिकली जास्त कोणत्या साईडला ट्रेडिंग करणं प्रेफर करतो आहे, फॉरेक्स साईडला की इंडियन स्टॉक मार्केटमध्ये. अँड प्लस यामध्ये जे स्कॅम्स होत आहे त्या कोणत्या प्रकारचे स्कॅम्स आहेत, कोणत्या प्रकारे होऊ शकतात, सोशल मीडिया कसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे चुकीच्या डायरेक्शन्सला घेऊन जातं आहे, हे पण थोडंसं व्ह्यूअर्सला एक्सप्लेन करा. सो आता एक बेसिक तुम्हाला एक डिस्कशन सांगतो. मागे आता मी एका ट्रेडरसोबत डिस्कस केलं होतं, तो दुबईला असो सध्या. तर त्यांच्यासोबत मी बोललो तेव्हा मला समजलं की ब्रोकर्स जे आहे, ब्रोकर्स आर द मेन पिलर ऑफ दिस स्कॅम. म्हणजे तुम्ही जर बघाल तर आज जितके पण स्कॅम होत आहे मार्केट्समध्ये, आज तुमचं टेक्निकल किती चांगलं असू द्या, तुमचं फंडामेंटल चांगलं असू द्या, तुमचं इकॉनॉमिक वे चांगला असू द्या, बट ॲट द एंड जेव्हा तुम्ही प्रॉफिट चांगलं अर्न करतात, तो जर तुमचा विड्रॉ होत नसेल ब्रोकरकडून, देन इट्स अ स्कॅम. सिम्पल वेमध्ये. आता स्कॅम ओळखण्याचे खूप प्रकार आहेत. एक WikiFX म्हणून एक साईट आहे, WIKIFX.com. तर तिथे जाऊन तुम्ही तुमचा ब्रोकर लेजिट आहे की नाही आहे, त्याच्याकडे लायसन्स आहे की नाही आहे, तो इंडियामध्ये सर्व्हिस देऊ शकतो आहे की नाही आहे, ते तुम्ही सगळं बघू शकता. एक्झॅक्टली. जर तुम्हाला तुमचा ब्रोकर तिथे रजिस्टर्ड दिसतोय, त्याचे तुम्हाला विड्रॉज दिसत आहेत, डिपॉझिट्स दिसत आहेत, लोकांचे तिथे कोणते कमिटमेंट्स येत आहेत, जस्ट लाईक की प्रॉफिट्स चांगले भेटत आहे वगैरे काही, देन यू कॅन गो विथ इट. म्हणजे या गोष्टी ते WikiFX जी साईड आहे यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. सगळ्या गोष्टी ब्रोकर लेजिटिमेट आहे, तो प्रॉपरली रजिस्टर्ड आहे, लायसन्स आहे की ओके, त्याच्याकडे लायसन्स आहे की असं नाही. चालू आहे फॉरेक्समध्ये की सगळा यूथ फॉरेक्सकडे आलाय. रिझन बिहाइंड इट, मनी खूप फास्ट भेटतो. आणि सेकंडरी गोष्ट म्हणजे असं झालेलं आहे की ब्रोकरने एक अशी आमिष दिली लोकांना, $10 टाका, तुम्ही ट्रेडिंग सुरू करा. ₹800 कोणासाठी मोठी गोष्ट नाही आहे. जर तुम्ही 800 वरती मोठे लॉट मारू शकता, देन मग तुम्ही म्हणाल की मी मग स्टॉक करण्यापेक्षा फॉरेक्स करतो, मी डॉलर्समध्ये कमवतो. इथे तुम्हाला $1 मागे 83 82चा रेट भेटतो. जसं तुम्ही रुपीजमध्ये इथे अर्न करता तेवढं तुम्हाला भेटणार सुद्धा नाही. म्हणून खूप सारा जो काही यूथ आहे या पॉईंटला, क्राऊड जो आहे हा इथे येतोय, वळतोय. रिझन बिहाइंड इट, इंस्टाग्राम एक खूप मोठं रिझन याच्या मागे.
यूट्यूब शॉर्ट्स हे खूप मोठं रिझन आहे. तुम्ही आता बघत असाल की लोकांचे व्हिडिओज बघायची पण कॅपॅसिटी मेली डायरेक्टली. जे 1-1 तासाचं 10-10 मिनिटाचे पण लोक व्हिडिओ बघत नाही. 15 मिनिटाचे रील सुद्धा लोक 5 सेकंदामध्ये स्किप करतात. असेल काही आहे, घ्या पुढे नंतर जा. ही रिअलिटी सध्या चालू आहे. आणि त्याच याच्यामध्ये पूर्ण वेमध्ये असे खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्या पॉईंटला जे ट्रेड विथ XYZ वगैरे वगैरे असे जे आहेत ते सांगतात की तुम्ही आमच्यासोबत ट्रेड करा, लाईव्ह या, यूट्यूबला लाईव्ह या. त्यामुळे काय होतं, लोकांचा जो मेजर स्टडी गोल आहे अबाउट टेकिंग फॉरेक्स और स्टॉक्स तो राहत नाही आहे. ते जस्ट त्यांना फॉलो करतात, त्यांचे ट्रेड्स घेतात. डिपेंडन्सी खूप जास्त येऊन गेलेली आहे. बेसिकली लोक आहेत खाऊ झाले. त्यांना एक ट्रेड तुम्ही सांगा, आम्हाला डोकं लावायचंच नाही, आम्हाला मार्केट स्टडीज करायचा नाही आहे, कोणीतरी आम्हाला सांगेल, आम्ही तो ट्रेड घेऊन आम्ही प्रॉफिट काढू, असं वाटतंय. जसं जेव्हा कोविडमध्ये जो क्रिप्टोचा सगळ्यात मोठा पुश भेटला होता क्रिप्टोला, तो सगळ्यात जास्त ऑल टाईम हायला होता. जसं निफ्टी पण त्याच पॉईंटला खूप जास्त हायला गेले होते. त्याच वेळेसची गोष्ट आहे, लोकांना समजलंय की स्मार्ट मनीमध्ये जास्त पैसा आहे. ओके, जिथून स्मार्ट मनी भेटतोय तिथे आम्ही खुश आहोत. पण त्याचं रिअलिटीमध्ये कसं वर्क करायचं हे अजून कोणालाच माहिती नाही. सेबीने एक स्टडी केला मागे, त्या स्टडीमध्ये निघालं जितके पण ट्रेडर्स आज मार्केटमध्ये एक्झिस्ट करत आहे सगळे लुझिंग ट्रेडर्स आहेत. फक्त 0.10% असे लोक आहेत जे अर्न करत आहेत, जे प्रॉफिटेबल राहतात. आणि त्यांचा प्रॉफिट रेशो सुद्धा 10,000 to 30,000 इयर ऑन इयर येतोय. मग तुम्ही विचार करा, जे हे दिसतं आपल्याला इन्फ्लुएन्सर्स आज बाहेर सगळीकडे दिसत आहेत, हे किती रिअल आणि किती ट्रू आहे. म्हणजे 100 लोकांपैकी एक माणूस पण प्रॉपर अर्न करत नाही. जर 0.10चा रेशो आहे तर 100 लोक जर ट्रेड करतायत त्याच्यापैकी एक व्यक्ती सुद्धा प्रॉपर अर्न नाही करत आहे. ही रिअलिटी सध्या चालू आहे. त्यामागे रिझन्स काय, याच्यामागे हे जितकं दिसतंय आपल्याला सोशल मीडियावरती, सोशल मीडिया खूप मोठा कॉज झाला या गोष्टींना घेऊन. आज एक जणांनी ट्रेडिंग शिकला, त्याने आज 2,000चा प्रॉफिट बघितला, प्रॉफिट थोडाफार बघून घेतला, लगेच जातात, मी आज माझं क्लास ओपन करतो, कोर्सेस लॉन्च करतो, 300 रुपयाला कोर्स विकेल, 1,000 रुपयाला कोर्स विकेल, 2-3 स्क्रीनचे व्हिडिओज काढून घेतील, टाकून देतील. फ्लेक्सिंग एक मोठा पार्ट झालाय की मोठ्या मोठ्या गाड्या दाखवायच्या, माग गाड्या दाखवायच्या, डेस्टिनेशन चांगले चांगले. दुबई तर सगळ्यांसाठी असं मुंबईसारखं झालंय, चला दुबई फिरून येऊ. कारण की एवढा खर्च नाही आहे दुबईला जायला, तुम्हाला पण माहिती आहे, लोकांना पण माहिती आहे की दुबई आपली नेबर कंट्री आहे. दुबईला जायला सर तुमच्याकडे 50,000 असतील, तुम्ही पूर्ण दुबईची ट्रिप करू शकतात 5 ते 6 दिवसांची. म्हणून मग ती फ्लेक्सिंगची व्हिडिओ लोक अट्रॅक्ट होता आणि स्कॅममध्ये फसता. आणि यात सुद्धा जो मेजर गोल आहे, आता मी जसं बघतोय माझ्याकडे पण 2-3 जण आले होते, आमच्या पण क्लासेसला खूप जण व्हिजिट करतात सध्याच्या पॉईंटला. तर त्यांचं पहिलं म्हणणं असं होतं की आम्ही किती स्क्रीन घेऊ म्हणे ट्रेडिंगसाठी. स्क्रीन्स घेऊ, किती TV स्क्रीन्स घेऊ, किती मॉनिटर्स घेऊ ट्रेडिंगसाठी. सध्याच्या पॉईंटला झालं काय, इन्स्टा असो किंवा यूट्यूब असो, लोक दाखवतात की याच्याकडे 6 स्क्रीन आहे म्हणजे हा खूप मोठा ट्रेडर झाला आहे. 6 स्क्रीन आहे, हा खूप मोठा ट्रेडर झाला. ही रिअलिटी नाही आहे. आज तुमच्याकडे तुमचा जर फोन जरी असेल तरी तुम्ही एक चांगली अमाऊंट काढू शकतात. आज माझ्यासाठी लॅपटॉप खूप झाला आहे, लॅपटॉप किंवा फोन. मी जास्त प्रेफरेबल माझ्या फोनलाच देईल. तुमची नीड किती डेली अर्निंगची, जर तुमचं काम 10 मिनिट्समध्ये होत आहे तर तुम्ही 10 दिवस किंवा 5-6 तास त्या स्क्रीनसमोर का बसणार आहेत. आणि 6 स्क्रीनची गरज काय. लोक म्हणतात की मी इथे 5 मिनिटचा टाइम फ्रेम बघेल, इथे 10 मिनिटाचा बघेल, इथे न्यूज बघेल, इथे ते बघेल. असं रिलेटिव्हमध्ये गरज पडतच नाही त्या गोष्टींची. आणि हे जे आहे ते खर्चिक गोष्टी जे आहेत, हे फ्लेक्सिंग जे आहे, हे ह्यामुळे फॉरेक्सचं किंवा स्टॉकचं दोघांचं नाव कुठेतरी खूप जास्त खराब होतं. म्हणजे याच्यामुळेच होतंय की म्हणजे जे आपले घरातले जुने लोक म्हणायचे की हा एक फ्रॉड आहे, हे गोष्टी आहे. कारण की लोक फ्लेक्सिंग करता, स्क्रीन्स घ्या, ह्या सगळ्या गोष्टी घ्या, मोठ्या म्हणजे लोकांना दाखवा की एवढ्या सगळ्या गोष्टी अचिवेबल आहे. आणि जेव्हा एखादा नवा माणूस किंवा नवा स्टुडंट किंवा नवा व्यक्ती कोणी फॉरेक्समध्ये किंवा ट्रेडिंगच्या इंडस्ट्रीमध्ये येतो आणि देन आफ्टर तो बघतो की पहिल्याच दिवशी त्याला हे सगळं तर करता येत नाही. आणि त्याच्या मनात अशा न्यूनगंड किंवा अशा गोष्टी तयार होऊन जातात की हे नाही केलं तर मी फॉरेक्स करू शकत नाही किंवा मी ट्रेडिंग करू शकत नाही. आणि तो तिथेच होप्स त्याचे सोडून टाकतो. आणि मग तो पण आता त्याच्या पुढच्या पिढीला सांगतो की हा स्कॅम आहे, हे आपल्या बच्ची बात नाही आहे. सो हे पिढी ना पिढी फॉरवर्ड होत आहे. ओके, सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींमुळेच सध्या म्हणजे माझ्यापर्यंत तरी अशा गोष्टी आल्या, त्याच्यामुळे मी पण अजून फॉरेक्स किंवा ट्रेडिंगमध्ये आलेलो नाही आहे. माझं पण पर्सनल रिझन तेच आहे
बाकीचे गोष्टी कशा असतात की त्या होण्यासारख्या आहे, आपण करू शकतो आणि या गोष्टीमध्ये मोठी अमाऊंट दिसते की आपण कमवू शकतो. परंतु मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता आपण बोललो याच्यामुळेच कुठे ना कुठे माणसाचा मॉरल डाऊन होतो की एवढं केल्याशिवाय तो होणार नाही आणि ते आपल्या तर या पॉईंट ऑफ व्ह्यूला होऊ शकत नाही. सो आणि आता याचा पुढचा क्वेश्चन असा असणार आहे की कोणत्या ट्रिक्स किंवा कोणत्या गोष्टी, कोणते सॉफ्टवेअर्स तुम्ही असे यूज करता किंवा ॲनालिसिस काय काय करता, मार्केट स्टडी कसा करता, न्यूजचा कसा इफेक्ट होतो ट्रेडिंगच्या, म्हणजे ज्याही काही गोष्टी करायच्या आहेत आपल्याला त्याच्या रिलेटेड. सो मी बेसिकली डिरेक्टली फॉरेक्सबद्दलच बोलेल. मी स्टॉकबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नाही बोलत आहे इथं. फॉरेक्समध्ये कसं आहे, फॉरेक्समध्ये तुम्हाला ट्रेड करण्यासाठी, ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी म्हणजे बाय आणि सेल करण्यासाठी मेटा ट्रेडर 5चा यूज करावा लागतो. 5 MT5 ज्याला बोलतो आपण, MT4 किंवा MT5. मी प्रेफर करेल MT5च तुम्ही सेटअपमध्ये घ्या. ओके. सेकंडरी गोष्ट, तुमच्याकडे एक जेन्युइन ब्रोकर पाहिजे जो तुम्ही कितीही मोठा आज विड्रॉ घ्या, तुम्ही कितीही मोठा प्रॉफिट काढा, तो तुमच्या अकाउंटला आला पाहिजे. हा सेकंड रूल. सगळ्यात मेजर तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक MT5 हे तर एक्झिक्युशनसाठी लागतंच आणि सेकंड म्हणजे तुमचा ब्रोकर हा खूप जेन्युइन पाहिजे. म्हणजे तुम्ही पूर्ण अमाऊंट पण विड्रॉ करायची ठरली तरी ती आलीच पाहिजे. म्हणजे जो टायमिंग ब्रोकर बोलतोय, लाईक आता फॉरेक्समध्ये असं आहे की 24 तास लागतात विड्रॉ येण्यासाठी. चांगला ब्रोकर असेल तुमचं 5 ते 10 मिनिटात सुद्धा विड्रॉ अकाउंटला येतो. ही रिअलिटी सध्याच्या गोष्टींमध्ये. जर तुमचा ब्रोकर तुमच्या विड्रॉ द्यायला टाईम लावतोय तर समजून घ्या ही इज नॉट अ लेजिट ब्रोकर. ओके. सर्च तुम्हाला जसं बोललो VKFXला जा, सर्च करा, तुम्हाला त्याबद्दल खूप समजेल. अजून ट्रेडिंग व्ह्यू जो आहे, ट्रेडिंग व्ह्यूमध्ये तुम्ही सगळे टेक्निकल ट्रेड्स बघू शकता, टेक्निकल ॲनालिसिस करू शकता. सिम्पल वेजमध्ये बोलायला गेलो तर टेक्निकल म्हणजे काय, ड्रॉइंग ज्याला आपण करतो, जे आपण आपले प्रेडिक्शन्स लावतो प्राईसला घेऊन, त्याला आपण टेक्निकल ॲनालिसिस असं बोलतो. टेक्निकलसाठी तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूचा यूज करू शकता. त्यात तुम्हाला चार्ट्स आणि जर तुमचा ब्रोकर चांगला असेल तर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूला तो कनेक्टसुद्धा करून देऊ शकतो फॉर बाईंग ऑर सेलिंग. ओके. ट्रेडिंग व्ह्यू झालं टेक्निकलसाठी. फंडामेंटलसाठी फॉरेक्स फॅक्टरी, FXCheat आणि ब्लूमबर्ग हे 3 मेजर वेबसाईट्स जे आहेत याचा तुम्ही नेहमी यूज करा. ग्लोबल इकॉनॉमिक वर्ल्डमध्ये काय चालू आहे, ह्या पॉईंटला फिनान्शियल वर्ल्डमध्ये काय चालू आहे हे तुम्हाला समजतं. इंडियामध्ये असं झालेलं आहे की आज बाहेर काय चालू लोकांना घेणं देणं नसतं. तसं आउट ऑफ इंडिया तसं नाही आहे. इफ US मध्ये काय चालू आहे तर सगळे लोक त्या गोष्टींबद्दल नोटीस करता किंवा चर्चा करता. ओके. त्याबद्दल त्यांचे व्ह्यूज मांडतात. तसं इंडियामध्ये सध्याच्या पॉईंटला होत नाही. लोकांमध्ये तितकी फिनान्शियल लिटरसी नाही आलेली, फायनान्शियल एज्युकेशन नाही आहे बेसिक बेसमध्ये. तर त्यासाठी मी सांगेल तुम्हाला फायनान्शियल लिटरसीसाठी फॉरेक्स फॅक्टरी, ब्लूमबर्ग आणि FXCheat सगळ्यात मेजर साईट्स आहेत. जर तुम्हाला फॉरेक्सबद्दल फंडामेंटलबद्दल जर काही नॉलेज पाहिजे असेल तर. ओके. मी अजून त्याच्याबद्दल डीप काय जाणार नाही कारण ते सगळं माझ्या कोर्समध्ये इन्क्लूड आहे बेसिकली. सो आम्हाला सांगायचं आहे की आपण कोर्स पण सरांचे इथे ऑफलाईन क्लासेस पण होतात नाशिकमध्ये. जर तुम्ही नाशिकचे असाल आणि तुम्हाला ट्रेडिंगमध्ये एंट्री घ्यायची असेल, ट्रेडिंगमध्ये करिअर करायचं असेल तर नक्कीच एकदा ट्रेडिंग मॉन्कला व्हिजिट करा. सरांचा क्लास पण नाशिकमध्येच आहे. मी तुम्हाला सगळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स, ॲड्रेस, नंबर सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करेल. सो सगळ्या गोष्टी असतील आणि जर तुम्हाला ट्रेडिंग शिकायची असेल तर नक्कीच व्हिजिट करा, कॉल करा आणि जॉईन करा. सो याच्या रिलेटेडच एक आता फ्लेक्सिंगसाठीच प्रश्न आहे असं समजून चला की मला जाणून घ्यायचं आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी, आता तुम्हाला 6 वर्ष झाले फॉरेक्स इंडस्ट्रीमध्ये, तर मला सांगा की एका दिवशी एक ट्रेड घेतला फॉर एक्झाम्पल आणि सगळ्यात जास्त अमाऊंट कोणत्या दिवशी काढली तुम्ही एका ट्रेडने आणि किती काढली? सो कोविडचा टाईम होता आणि एक न्यूज होती त्याला आपण NFP म्हणतो. फॉरेक्समध्ये NFPचा मिनिंग असतो नॉन फार्म पेरोल, म्हणजे हायेस्ट वोलाटाईल न्यूज ज्याला काउंट करतो आपण मार्केट्समध्ये. म्हणजे ह्या न्यूजचा स्टॉक मार्केटवरती सुद्धा फरक पडतो खूप मोठा. आता NFPची न्यूज होती आणि मी मार्केट्समध्ये मिनिमम 10 लॉट्सला घेऊन बसलो होतो. 10 to 12 लॉट्स माझे होते मार्केट्समध्ये आणि मार्केटने एक सडन सेलसाठी पुशबॅक दिला होता कोविडच्या वेळेसची गोष्ट. जशी ती मूव्ह खाली गेली, आय मेड अराउंड $12,000 प्रॉफिट, सिंगल डे प्रॉफिट. सिंगल डे म्हणजे $12,000. याचं कॅल्क्युलेशन करून घ्या इंडियन रुपीजमध्ये किती होतं 10 लाख रुपीज. 10 लाख रुपीज एका दिवसात. जोक नाही, हे लोकांचे वर्षभराचा पगार पण नसतो तो. सो दॅट वॉज द बिगेस्ट अचिव्हमेंट आय मेड इन माय लाईफ. म्हणजे याच्यापेक्षा असं बोलू शकतो मी अगदी 1 लाख मी डेली पण अर्न केलेत. बट एक स्टेबिलिटीसाठी जो पॉईंट असतो तो मी सगळ्यांना सांगेल.
आणि 12,000 ह्यानंतर त्याच्यानंतर पण आणि आधी पण मी इतक्या कधी अर्न केले नव्हते. तो मेजर पॉईंट होता त्या दिवसाचा की एका ट्रेडमध्ये 10 लाख रुपये डायरेक्ट अकाउंटवरती आले. सो असं कधी वाटत नाही की म्हणजे कधी असं वाटतं की आपल्याकडे इतका पैसा आहे, म्हणजे अर्ली एजमध्ये चाललं आहे. आता तुमचं वय बी धरलं तर 22, 21, 22 एज आहे. 21, 22मध्ये लोकांचं एज्युकेशनच पूर्ण होत राहतं. सो इतक्या अर्ली एजमध्ये इतका सगळा पैसा हातात आल्यानंतर असं कधी वाटलं नाही की तुम्ही काहीतरी वेगळ्या जगात आहेत किंवा असं पैशाचं काहीतरी डोक्यात चढलं आहे, कोणाशी चुकीचं बोलणं, असं काही घडलंय का? बरोबर. सो बेसिक वेमध्ये तुम्हाला एक सांगतो. आमचा जो फर्मचं नाव आहे, आमच्या ऑफिसचं नाव आहे, त्याचं नाव आहे ट्रेडिंग मंक. तर तुम्हाला मंकचा मिनिंग माहिती काय? ओके, मंकचा मिनिंग काय? साधू. आता साधूला तुम्ही बघा, त्याला कुठल्याच प्रकारची ग्रीड नसते, कुठल्याच प्रकारचं अँगर नसतं. ठीक आहे, ग्रीडला मी थोडंसं वे डिसिप्लिनमध्ये सांगतो की त्याला कुठल्याच प्रकारचं लस झालं किंवा मग मनी झालं, कुठल्याच प्रकारचं ग्रीड नाही आहे, एवढे अफेक्ट करत नाही त्या व्यक्तीला ते. ओके. सेम फिअर पण नाही आहे. आज जरी मिळलं तरी पण चांगलंच आहे, तर मागे कोणीच नाही बघण्यासाठी आपल्याला. सो ॲज इन केस एक ट्रेडिंग मंक बेसिकली माझा किंवा माझ्यासोबत सगळ्यांचा जो माइंडसेट आहे इट्स लाईक द सेम की आज तुम्ही 1 लाख अर्न करा, तुम्ही आज 2 लाख अर्न करा, तुम्ही न्यूट्रल राहिला पाहिजे सिम्पल वेजमध्ये. आज म्हणजे हे जे तुम्ही बोलताय ही ह्युमन सायकोलॉजी मला शेअर करतो आपली गोष्ट. आधीच्या डेजमध्ये मी असं झालं आहे माझ्यासोबत, खूपदा झालेलं आहे. म्हणजे आज मी 1 लाख कमवून घ्यायचो, मी आय वॉज लाईक की मी खूप कमवून घेतले. आता मी 1 महिना ट्रेडिंग नाही केली तरी माझ्यासाठी पुष्कळ झालं आहे. 1 लाख म्हणजे छोटे अमाऊंट. हां, तसं खूपदा झालेलं आहे. बट त्यामुळे एक आळस जो निर्माण होतो किंवा जो मार्केटला बघण्याचा दृष्टिकोन जो बदलतो, म्हणजे जी मेहनत आपण करायचो ती मेहनत आपण करत नाही, तोच टाईम फालतूमध्ये निघून जातो, असं खूपदा झालेलं आहे मागे. नंतर मी एक डिसिप्लिन वेला येऊन गेलेलो आहे की नाही, मला एक स्टेबिलिटी अर्न करायची. आज फॉरेक्समध्ये घ्या किंवा तुम्ही तुमच्या जॉबमध्ये घ्या, लोक काय बघतात की मला कधी एक स्टेबिलिटी भेटेल जॉबमध्ये. म्हणजे मला एक स्पेसिफाईड वेमध्ये बोलायला गेलं तर इतकाच इन्कम सोर्स जो आहे हा स्टेबल माझ्याकडे आला पाहिजे. ओके, आता आपण त्याला थोडंसं इझिएस्ट वेमध्ये समजून घेऊया. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्ह सोर्स असतो आणि पॅसिव्ह सोर्स असतो. ॲक्टिव्ह सोर्सचा मिनिंग काय आहे? जो अर्निंग आपल्याला डेली भेटते, ते आपली आपण काहीतरी काम करतो आहे त्याच्याने ते पैसे येत आहे. ओके, ॲक्टिव्ह सोर्स. पॅसिव्ह सोर्स काय? आपण काम न करता ते पैसे येतात आपल्याकडे, तो आपला पॅसिव्ह सोर्स झाला आहे. ॲक्टिव्ह सोर्स कधी पण स्टेबल पाहिजे, तो फ्लक्च्युएटवाला नाही पाहिजे. फॉरेक्स ट्रेडिंग असो का स्टॉक ट्रेडिंग असो, याच्यात फ्लक्च्युएशन्स खूप जास्त आहेत. सिम्पल वेजमध्ये बघायला गेलं तर आज जर मी 10,000 रुपये कमवले, उद्या गॅरंटीड आहे का मी उद्या 10,000 रुपये कमवणार आहेत? तर त्यासाठी एक स्टेबिलिटी, एक रिस्क मॅनेजमेंट खूप मेंटेन करावं लागतं. आम्ही म्हणजे ॲज अ ट्रेडर मी त्या गोष्टीला खूप जास्त इझिएस्ट वेमध्ये समजून सांगतो माझ्या स्टुडंट्सला, आणि आम्ही ती गोष्ट फॉलोसुद्धा करतो की एक स्टेबल इन्कम कसा जनरेट करू शकतो. स्टेबल इन्कमच्या वरती तुमचा पॅसिव्ह सोर्स समजून घ्या, स्टेबल इन्कम पण तुमचा ॲक्टिव्ह सोर्स समजून घ्या. आता नाही म्हणता माझा डेलीचा जो सोर्स आपण पकडला, देन इट शुड बी अराउंड 25,000 to 30,000 रुपीज. हा माझा डेलीचा इन्कम सोर्स आहे. हा माझा ॲक्टिव्ह सोर्स काउंट करतो मी पॉईंटला. ॲक्टिव्ह सोर्सच्या वरती जो पण येईल तो माझा पॅसिव्ह सोर्स झाला, म्हणून त्याला मी इन्व्हेस्ट करेल, मी कुठे पण टाकू शकतो किंवा काही पण घेऊ शकतो. बट जितके मला पाहिजेच दॅट इज 30,000 रुपीज अ डे टार्गेट सेट करून ठेवलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला प्लॅन ऑफ करावं लागतात. सो दॅट्स द मिनिमम थिंग. तसंच वर्कआउट केलं तर आपण गोष्टी प्रॉपर वेने आणि एका लीन वेमध्ये आपण करत असतो. आपण फॉरेक्सला ॲज अ करिअर बघू शकतो. आज खूप लोक बोलतात मी आज 12 लाख कमवून घेतले, आज मी 10 लाख कमवून घेतले, 20 लाख कमवून घेतले. स्टेबिलिटी काय? पुढचा प्रश्न याच्याच रिलेटेड होता माझा की लोक फक्त फॉरेक्स करताय, फॉरेक्स म्हणजे ट्रेडिंग करताय. मी काही लोक आहेत जे फक्त ट्रेडिंग करतायत, अदर सोर्स ऑफ इन्कम त्यांच्याकडे दुसरा काहीच नाही किंवा त्यांना दुसरं काही काम करायचं नाही किंवा करणार नाही, फक्त ट्रेडिंग करताय. आणि मग त्यांना फक्त ट्रेडिंगमध्ये सस्टेन जर करायचं असेल तर मग त्या रिलेटेड गोष्टी काय वर्कआउट केल्या पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टींची त्यांनी काळजी घेतली पाहिजे? आता एक बेसिक वे तुम्हाला सांगतो मी. ॲज अ ट्रेडर जेव्हा एक ट्रेडर प्रॉफिटेबल होतो, जेव्हा त्याला दिसतं की माझा P&L ग्रीन होत चाललेला आहे किंवा ब्ल्यू होत चाललेला आहे, फर्स्ट थिंग इन हिज माइंड कम्स इज मी आता माझी लाईफस्टाईल चेंज करतो. ओके, हा फर्स्ट थिंग. सगळ्यांच्या मनात तीच गोष्ट पहिली, ती माझी लाईफस्टाईल मी चेंज करतो, थोडी एक्सपेन्सिव्ह लाईफस्टाईलकडे वळतो. आणि तिथेच खूप सारे ट्रेडर्स त्यांचा जो माइंडसेट आहे तो बदलून टाकतात ट्रेडिंगला घेऊन.
म्हणजे मी हे बघितलं आतापर्यंत की आज तुम्ही 1 लाख कमवत होते, तुम्ही आज 2 लाख कमवत होते. तुम्ही थोडी लाईफस्टाईल वाढून घेतली, थोडं गाड्या घेतल्या, थोडेसे फोन्स वगैरे घेतले, चांगले कपडे वेअर करायला लागले. मग त्या हिशोबाने तुमची ट्रेडिंग पण वाढली पाहिजे. ओके, सो तिथे लोक फोकस नाही करत अँड नंतर इव्हेंच्युअली ती गोष्ट जाते वरती अँड डिरेक्टली ॲज अ ब्रोक डाऊनफॉल चालू होणार. म्हणजे तुम्ही काय केलं, म्हणजे मला जसं तुमचं उत्तर समजलं त्याचं, तुम्ही आज डेली 50,000 कमवताय डेली. फॉर एक्झाम्पल एखादा ट्रेडर डेली 50,000 कमवतोय, बेसिक राहतोय, आणि नंतर त्याला वाटलं की आता डेलीचे 50,000 येत आहे, तो देन ही इन्क्रीज हिज एक्सपेन्सेस. म्हणजे तो त्याची गाडी घेतो, BMW घेऊन टाकतो, काहीतरी करतो ॲज पर देअर, त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत त्याचं. पण तो ते 50,000चा कॅप 50,000च ठेवतो कमवायचा, कारण की BMWला ॲव्हरेज 2-3चं आहे, बरोबर आहे, कारण की त्याच्याकडे पहिले सुझुकीची गाडी होती, ती 20चं ॲव्हरेज देते. मग तुमचं म्हणण्याचा अर्थ असाच झाला की जर तुम्ही एक्सपेन्सेस वाढवताय, लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करताय, एक्सपेन्सिव्ह लाईफस्टाईल ॲडॉप्ट करताय, सो तुम्हाला तुमचे अर्निंगचे पॉईंट्स पण थोडेसे वरती घेऊन जावं लागतील ॲज पर द एक्सपेन्सेस. ओके, सो या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तो सस्टेन करू शकतो ट्रेडमध्ये लॉंग टर्मला. करिअर बिल्ड करू शकतो. मी तर तेच सांगेल, स्टेबिलिटी मेंटेन करा, तुमचे रिस्क प्रॉपरली मॅनेज करा, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. ट्रेडिंगमध्ये एक फंडा आहे, दॅट इज 80% इज युअर रिस्क मॅनेजमेंट, 10% इज युअर टेक्निकल अँड 10% इज युअर फंडामेंटल. ही रिअलिटी आहे. आज लोक काय बोलतात, मी टेक्निकलच करतो, 90% टेक्निकल करता, 10% रिस्क मॅनेज करता, संपला विषय. रिस्क मॅनेजमेंटवर पण आपल्याला बोलायचं आहे की मी माझ्या माहितीनुसार मी स्टॉप लॉसवर, म्हणजे स्टॉप लॉस ऐकले की स्टॉप लॉस काय असतं की टेक घ्यायचा, आपण शेअर घ्यायचा, ट्रेड करायचा, त्याचा एक स्टॉप लॉस लावायचा. म्हणजे 100 रुपयाचा ट्रेड घेतला आहे तर 100पैकी जर मी 10 रुपये किंवा 20 रुपये वजा गेले, म्हणजे डाऊन गेलो मी, तर तो स्टॉप लॉस हिट झाला पाहिजे, म्हणजे माझे 80 रुपये तरी सेफ राहते. हां, असा माझा स्टॉप लॉस आहे. तर मग ही रिस्क मॅनेजमेंट तुम्ही कशी यूज करता आणि त्याचे फायदे काय होतात ॲक्च्युली? रिस्क मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठा फायदा तुम्ही बघाल तर खूप मोठे मोठे असे कंपनीज आहेत, बार्क्लेज झालं, ब्लॅकरॉक झालं, वॅनगार्ड झालं, इथे त्या बँकर्सला फक्त रिस्क मॅनेजमेंटचे पैसे भेटतात. मी तुम्हाला सांगतो ब्लॅकरॉक वगैरे काय असतं. ब्लॅकरॉक झालं, वॅनगार्ड झालं, हे खूप मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत, हे मार्केट मूव्हर्स आहेत, यांच्यामुळेच मार्केट मूव्ह होतं. ह्या पॉईंटला कुठलंही मार्केट घ्या, तुम्ही स्टॉक मार्केट घ्या का तुम्ही फॉरेक्स मार्केट घ्या, दे आर द मार्केट मूव्हर्स. त्यांच्याकडे सुद्धा प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटचे लोक बसलेले असतात. हां, त्यांना माहिती आता रिस्क किती घ्यायची, किती रिस्क नाही घ्यायची. तीच सेम गोष्ट आपल्याला आपल्या फॉरेक्सवरती किंवा स्टॉकमध्ये पण अप्लाय करावी लागते. तुम्ही रिअल लाईफमध्ये पण तुम्ही ती गोष्ट अप्लाय करा. आज जरी तुम्हाला 1 लाख पर मंथ सॅलरी असेल, पण तुम्हाला माहीतच नाही ती सॅलरी कशा प्रकारे सेव्ह करायची, कुठे इन्व्हेस्ट करायची, किती खर्च करायचे, तुम्ही लॉस करणारच आहात. नेक्स्ट म्हटलं अजून 3-3 कंडिशन राहील. 1 लाख जरी दर महिन्याला येत आहे, यांचा खर्च 1,20,000 होत आहे, देन युअर ब्रोक, सिम्पल वेजमध्ये. तसंच फॉरेक्समध्ये कसं असतं, हे आपण रिस्क मॅनेजमेंटची गोष्ट बोलतोय, तर तुम्हाला आता माझा जो रिस्क मॅनेजमेंट आहे दॅट इज 2 to 5% पर ट्रेड. माझा जास्तीत जास्त लॉस जो होईल तो 2% 5% होईल माझ्या इक्विटीचा. आपण समजून घेऊया माझ्याकडे आज 10 लाख रुपयाची इक्विटी आहे, तर 10 लाखामागे माझ्यासाठी 2% काही मोठी गोष्ट नाही आहे, और 5% इज नॉट अ बिग डील. आपण त्याला सिम्पल वेजमध्ये पकडून घेऊया. इट गोज टू समथिंग अराउंड माझ्या इक्विटीचा ते झाले 50,000 रुपीज. ओके, तिथपर्यंत मी माझी रिस्क मॅनेज करू शकतो. बट इफ मी 5% पर्यंत रिस्क मॅनेज करतोय, तर मी मिनिममली 12 to 15% पर्यंत प्रॉफिट जनरेट करायच्याच मागे लागेल. ओके, इफ 15% हातामध्ये येत असतील डेली, देन ओनली मी 5%ची रिस्क घेईल. इफ नाही, देन माझी मी रिस्क कमी ठेवेल. 1% रिस्क, 4 to 5% रिवॉर्ड, दॅट्स इट, डन फॉर द डे. हेच जर ही प्रॅक्टिस जर चालू ठेवली तर तुम्ही लॉसेस कमी झेलू शकता किंवा लॉसेस होण्याचे चान्सेस खूप कमी असतील. कमी म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की आपण जास्त दिवस सस्टेन करतो. एक ग्रीडीनेस येत नाही मार्केट्समध्ये. तुम्ही आज ग्रीड झालात ना, तुम्हाला नाही समजलं तुम्हाला किती नीड आहे डेलीची, मग तुम्ही मार्केटपासून लवकर बाहेर निघून जा. म्हणजे 1 लाख रुपयाचे तुम्ही जर फंडामेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट घेऊन जाताय किंवा कॅपिटल घेऊन जाताय आणि तुम्ही जर रिस्क मॅनेजमेंटच नाही केली, पहिल्याच दिवशी तुमचे 50-60 हजार रुपये गेले, तर दुसऱ्या दिवशी ट्रेड करायला इक्विटीच राहणार नाही आणि तो सस्टेनच करू शकत नाही. की खूप जण घाई करतात. हां, आज 1 लाख टाका, उद्या डबल होतील, असं नसतं. तुम्ही हा सगळा रेट ऑफ इंटरेस्ट ROIचा गेम आहे, पूर्णपणे ROI गेम आहे. याला आपण सिम्पल वेजमध्ये समजून घेऊया. रेट ऑफ इंटरेस्टच्या वेजमध्ये म्हणजे आज मी 5% अर्न करतोय, तर समजून घेऊया आपण 5 into 20 days,
ओके, म्हणजे 10-20 डेज मार्केट चालतं. मला 100% ROI भेटून गेला. 5%च काढायचे, 1 लाखामागे 5%च झाले, 5,000 रुपये. मग ते काढणं काही मोठी गोष्ट नाही. तर तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील मला एक सांगा, 100% तुमची अमाऊंट निघून गेली. तुम्ही तीच 2 लाख रुपीज परत नेक्स्ट मंथमध्ये परत त्याचं काढून घ्या. 5% किती होतात सिम्पल वेजमध्ये, तेवढे काढा. तुमची इक्विटी पण ग्रोथ होते, तुमचं कंपाऊंडिंग पण होत जातं अँड यू अर्न मनी. बेसिकली सेफर साईड आहे. म्हणजे ग्रीडीनेस कमी ठेवली तर मग तुम्ही सस्टेन खूप चांगले आणि हेल्दी वेमध्ये करू शकता मार्केटमध्ये आणि खूप टिकू शकता. हा मेजर पॉईंट सगळ्यांना सांगतो मी, टिकणं जास्त मॅटर करतं, तुम्ही किती कमवत त्याच्यापेक्षा. सो याच्या रिलेटेड अजून एक क्वेश्चन आहे आपल्याकडे, की आता तुमचं एवढं बिझी स्केड्यूल आहे, तुम्ही ट्रेडिंग मग सांभाळता, त्यामध्ये एज्युकेशन प्रोव्हाइड करता, बरेच सारे नवीन स्टुडंट्सला तुम्ही एज्युकेशन प्रोव्हाइड करता. हा एक तुमच्या मागे म्हणजे कारभार आहे. त्याच्यानंतर स्वतःची ट्रेडिंग करता आणि तुम्ही त्यानंतर आय गेस इन्व्हेस्टमेंट पण सांभाळता, म्हणजे काय त्याला म्हणता, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पण करता. एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये तुम्ही तुमची पर्सनल वेलबिंग कशी मेंटेन करता, मेडिटेशन कसं मेंटेन करता आणि ट्रेडिंग कशी मेंटेन करता. सो आता ऑन अ पीक नोट तुम्हाला सांगेल मी, माझा डे जो स्टार्ट होतो तो सकाळी एक समजून घ्या आपण 7:30-8च्या आसपास माझा डे सुरू होतो. आणि त्यानंतर माझं मग आमचं 10 o'clockला बेसिकली लेक्चर्स असतात. माझा टाईम जो आहे 7 o'clock पासून ते माझ्याकडे 10 o'clock टाईम आहे. तितक्या टाईममध्ये माझा टोटल टाईम असतो दॅट मी मेडिटेट करतो. पण अजून काही झालं तर जिम वगैरे जाणं किंवा मग रनिंग वगैरे करणं, हे सगळं करून मी माझा एक स्पेसिफाईडली ट्रेडिंग मंकला टाईम देऊन दुपारी लंडन सेशन्समध्ये मी माझे पोर्टफोलिओचे ट्रेड्स मॅनेज करतो आणि संध्याकाळी न्यूयॉर्क सेशनमध्ये स्वतःचे ट्रेड्स मॅनेज करतो. असं करून माझं दिवसभरातून मी सांगेल की माझं शेड्यूल फ्री आहे, खूप जास्त फ्री आहे, सिम्पल वेजमध्ये असं सांगेल. कारण की मी माझ्याच फील्डसोबत काम करतो आहे. म्हणजे जर मी एज्युकेशन जरी करतो आहे, जर मी शिकवतो पण आहे, तरी पण त्याच रिलेटेड आहे. मला थोडं मार्केट जास्त बघायला भेटतं आहे. लंडन सेशन आहे, पोर्टफोलिओ फंड मॅनेज होतं, संध्याकाळ सेशनमध्ये माझा फंड मॅनेज होतं. टोटल डेजमध्ये मी जर बघायला गेलो तरी माझा डे टोटली प्रोडक्टिव्ह डे असा जातो सिम्पल वेजमध्ये. तुम्ही त्याच याच्यात सगळ्या गोष्टी करत राहता जे रिलेटेड आहे तुमच्या फील्डशी, त्याच्यामुळे वेगळं काही करायचं नसल्यामुळे रिलॅक्समध्ये दिवस. आणि असं पण नाही की आम्ही जास्त हेक्टिक करून घेतो. वी आर नॉट ॲज अ ट्रेनर. मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, आज लोक फॉरेक्सला घेऊन ॲज अ ट्रेनर बघतात की मी आज इथे क्लास ओपन करेल, लोकांना शिकवेल, 100 लोकांची बॅच बनवेल, हे करेल ते करेल. आम्ही त्या गोष्टींनी लोकांपर्यंत जातसुद्धा नाही. आम्ही ॲज अ ट्रेडर त्यांना शिकवतो. जे रिअलिटी आम्ही बघतोय तेच तुम्हाला सांगतोय. लाईव्ह ट्रेडिंग होते, लाईव्ह ट्रेडिंग असतं. तुम्ही डेलीचे 2 hours 3 hours लाईव्ह ट्रेडिंग आमच्यासोबत करू शकतात. त्यात तुम्हाला फायदा असा आहे त्या गोष्टींमध्ये, प्रॅक्टिकल वेमध्ये लोक खूप कमी जातात शिकवताना आणि टेक्निकल वेमध्ये खूप जास्त असतं. थेरोटिकल वेमध्ये हे बघा, हा पॅटर्न बघा, झालाय का मागे, बॅक टेस्टिंग करून तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. तुमच्याकडे पण असे स्टुडंट येतात की जे आपण बोललो मागे की जे सोशल मीडियावर आहे ते ट्रेड घेता, आणि तुमच्याकडे बी असे काही स्टुडंट आले का जे आहेत खवय फक्त सर ट्रेड द्या, मला ट्रेड द्या. सुद्धा असे जण आहेत की तुम्ही फक्त ट्रेड द्या मला, ते बाकीचं मला मार्केट ॲनालिसिस करायचं नाही, काही नकोय, फक्त ट्रेड सांगा, मी तुमची सगळी फीस पे करतो. अरे वा. मी म्हटलं मला आमच्याकडे चालत पण नाही असं. हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे आणि याच्यामुळे लोक खूप मागेत. हा तेच तर. मग मार्केट जर स्वतःलाच जर मार्केट ॲनालिसिस, रिस्क मॅनेजमेंट या सगळ्या फंडामेंटल गोष्टी आपण डिस्कस केल्या, या जर पर्सनली आल्याच नाही तर दुसऱ्याच्या खांद्यावर किती वेळ बंदूक ठेवणार आहे आपण. डिपेंडेंट होऊन चालतच नाही. आज मी माझा समजा एक ट्रेड चुकला तर तुमचा पण त्या तेवढाच लॉस होणार आहे मार्केटमध्ये. आणि बेसिकली जर नवीन स्टुडंट येतोय जे असे डिपेंडेड आहेत, त्यांची कॅपिटल तर तुमच्यापेक्षा बरीच कमी राहणार आहे, म्हणजे 100% कमी राहणार आहे. ते लाख रुपयाने उतरताय, तुम्ही करोड रुपयाने उतरताय. आज मी तुम्हाला एक रिअलिटी सांगेल त्या गोष्टींची सर. आज महाराष्ट्रामध्ये असो किंवा इंडियामध्ये असो, एक ॲव्हरेज अर्निंग किती होते, एक ॲव्हरेज कॅपिटल सॅलरी किती भेटते पर्सनला? 35-40 हजार. 25 पासून स्टार्ट करूया आपण, 25 पासून ते 40 पर्यंत बघून. आता $25,000 वाला व्यक्ती काय विचार करतो, 1 लाख टाकेल का मार्केटमध्ये? इट्स इम्पॉसिबल. तो टाकेल तर किती टाकेल? $100, दॅट इज 8,000 रुपीज. 8,000 रुपयावरती काहीच होत नाही, काही म्हणजे काहीच होत नाही. फक्त नुकसान होतं, फक्त ब्रोकरचाच खिसा भरतो, बाकी तुम्ही काही मोठे करू शकता. पण भरपूर द्यावा लागतं. कंडिशनमध्ये तुम्ही काय केलं तर करू शकतात, नाही तर तुमचं छोट्या अमाऊंटमध्ये 8,000मध्ये काहीच होऊ शकत नाही.
म्हणजे तुम्ही उतरायचं आहे तो मोठ्या चांगल्या कॅपिटल निशीच उतरा. चांगलं अर्न कराल. तुम्ही विचार करा 8,000 मागे तुम्ही 10% जरी दिवसाचे काढताय 10% इट गोज टू अराउंड 800 रुपये. 800 रुपये त्यामध्ये ब्रोकरचं ब्रोकरेज द्यायचं आहे, ट्रेड मारायचे सगळ्या गोष्टी. सो मग अवघड होतं बेसिकली. सर मग जर आता समजा एखादा नवीन ट्रेडर आहे किंवा नवीन इन्थुजियास्ट एखादा व्यक्ती आहे, ट्रेडिंगबद्दल चांगली त्याला आकर्षण आहे आणि त्याला ट्रेडिंग सुरू करायची, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? त्याने पहिले गोष्टी काय करायच्या, कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या गोष्टी त्याच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायच्या, ट्रेडिंग जर्नीमध्ये इम्प्लिमेंट करायच्या, जेणेकरून तो एक सक्सेसफुल ट्रेडर बनू शकतो? सो फर्स्टली एक गोष्ट अशी की पहिल्यांदा ते यूट्यूबला सोशल मीडियावरती ते सगळे त्यांचे व्हिडिओज वगैरे ट्रेड विथ दिस अँड दॅट ते पहिले बघणं बंद करा. तिथून तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, ही रिॲलिटी. यूट्यूबचा कुठलाच व्हिडिओ बघून कोणी श्रीमंत होत नाही. त्यांच्या व्हिडिओजला मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत. ते लोक आजच्या वेळेस लाखोंमध्ये पैसे कमवतात यूट्यूबवरून फक्त ते व्हिडिओ टाकून. ओके. आणि RSI इंडिकेटर्स घ्या का तुम्ही कुठला इंडिकेटर घ्या, ते ओल्ड इंडिकेटर्स काउंट होतात बेसिक वेमध्ये. तर त्यामुळे कोणीच अर्न करू शकत नाही. तुम्हाला जर तुमची मेहनत जर टाकायची असेल याच्यामध्ये, गो फॉर इट. तुम्ही याला 2 to 3 years मार्केटला द्या, तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता. ही रिअल वे आहे, हा रिअल पाथ आहे फॉर द सक्सेस ऑफ ट्रेडिंग. ते लोक म्हणतात की आज कमवले, 1 महिन्याचा कोर्स केला, 2 महिन्याचा कोर्स केला. नाही, आज आमच्याकडे पण जो येतो त्याला मी तेच सांगतो, इथून कोर्स केला आहे बट असं नाही की तू इथून गेल्यानंतर तू ट्रेडर झाला आहे. बिलकुल नाही. तुला इथून 6 ते 7 महिने देणं आहे मार्केटला. कोर्समध्ये तुम्ही शिकवणारच काय? फंडामेंटल गोष्टी ज्या गरजेच्या आहेत, ट्रेड कसे करायचे, फंडामेंटल्स काय आहेत, न्यूज कशा रीड करायच्या, मार्केट कसं ॲनालाइज करायचं, या सगळ्या गोष्टी शिकवणार आहेत. पण जो एक्सपिरियन्स येतो तो तर एक वेळ दिल्यानंतरच येतो. जसं आपण आता पॉडकास्ट करतोय, तर माझं पण आता सुरुवातीचेच आहे. पहिले जे मी पॉडकास्ट केलेले आहेत ते अक्षरशः अशी व्हायची की मला आत्ता काय विचारू, घडी डायरी बघा काय क्वेश्चन हे केले. सो आणि आता जे आपलं डिस्कशन होतं एकदम फ्लुएंट होते. हे एक्सपिरियन्सने गोष्टी इव्हॉल्व होत जातात. माणूस जो व्यक्ती आहे तो इव्हॉल्व होत जातो, त्याच्या टेक्निक्स इव्हॉल्व होत जातात, नवीन नवीन गोष्टी तो शिकतो आणि देन आफ्टर तो एक सस्टेनेबल कोणतीही गोष्ट करू शकतो. असं म्हणू शकता आपण की एक फॉरेक्सचं किंवा स्टॉक मार्केटचं घ्या, त्यात आहे ना 3 सायकल चालतात. ट्रेडिंगमध्ये 3 सायकल्स असतात. एका वर्षामध्ये 3 सायकल रन करतात मार्केटचं. तुम्ही एक सायकल तरी बघितला पाहिजे. ओके. 3 to 4 months मिळून एक सायकल रन करतं मार्केटचं. तुम्ही एक सायकल तरी बघा की एक सायकल कसं रन करतं, एक सायकलमध्ये किती मार्केटने मुवमेंट केलेली, तर तुम्हाला नेक्स्ट सायकलमध्ये काय समजेल. हे तुम्हाला खूप इनडेप्थ सांगतोय मार्केट्सबद्दल, फ्री ऑफ कॉस्ट सांगतो सगळ्या. लक्षात ठेवा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्याबद्दल आमच्या कोर्समध्ये सगळं आम्ही असं जे रिअलिटी आहे तेच जास्त डिस्कस करून सांगतो. येस. लोक त्याला खूप सांगतात की नाही करा, लगेच सुरू करा ट्रेडिंग, लगेच ट्रेड विथ हे करा, ट्रेड विथ तो करा. असं काही होत नाही. तुम्हाला करायचं असेल पणाविती ट्रेड करा, ते इतकं सोपं स्वतःचं करा, तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. ओके. सो खूप छान असा पॉडकास्ट झाला. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ॲक्च्युली खूप लोक अनएज्युकेटेड आहेत. त्यांचं एज्युकेशन म्हणजे अनएज्युकेटेड म्हणजे शिकलेत ते, त्यांचे ग्रॅज्युएशन MBA मास्टर्स झालेत, पण या फायनान्शियल गोष्टींबद्दल जे आता मनी अर्न करण्याच्या नवीन नवीन गोष्टी आहेत, ट्रेडिंग झालं, या गोष्टींबद्दल खूप लोकांना माहिती नाही. जर आपला हा जो पॉडकास्ट झाला या गोष्टीमध्ये आपल्याला क्लिअर केलं की गोष्टी कशा वर्कआउट होतात, ट्रेडिंगचं इम्पॉर्टन्स काय आणि त्या कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. सो मी डेफिनेटली सगळ्यांना रिकमेंड करेल की जर तुम्ही नाशिकचे आहात किंवा कुठलेही आहात, ट्रेडिंग मंकमध्ये ते प्रॉपर असं फॉरेक्स ट्रेडिंगचं गायडन्स देतात. त्यांच्याकडे ऑनलाईन कोर्सेस पण अवेलेबल आहेत, ऑफलाईन बॅचेस पण अवेलेबल असतात. खूप सुंदर असं इन्स्ट्रक्टर आहेत सगळेजण. प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये विश्वास ठेवतात. ते थेरॉटिकल तर काही फायदाच नाही थेरॉटिकलचा, ॲक्च्युली सगळं प्रॅक्टिकल शिकवतात. सो डेफिनेटली जर तुम्ही असाल नाशिक जवळचे किंवा नाशिकचे किंवा बाहेरचेही कुठून बघत असाल, सो डेफिनेटली ट्रेडिंग मंकला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचे कोर्सेस जॉईन करा. जर तुम्हाला फॉरेक्समध्ये तुमचं करिअर करायचं असेल तर डेफिनेटली खूप सुंदर अशी टीम आहे त्यांची, ती प्रॉपर तुम्हाला गायडन्स देतील, तर तुमच्या फॉरेक्स जर्नीला सेफ आणि इंटरेस्टिंग आणि वेल्दी बनवतील. सो धन्यवाद सर, तुम्ही आलेत या ठिकाणी. व्ह्युअर्सला खूप सुंदर असं आयडिया भेटली. ॲक्च्युली इंडियन आणि फॉरेक्स ट्रेडिंगमधली पण डिफरन्शियस आपण कळून दिला. सगळ्या गोष्टी त्यांनी नोट डाऊन केल्या असतील असं मला वाटतंय. आणि जे लोक इंटरेस्टेड असतील डेफिनेटली ते कोर्स जॉईन करतील असं पण मला वाटतंय. आपण नक्की पुन्हा एकदा एक वेगळ्या टॉपिकवर डिस्कशन करू. नक्कीच तुम्हाला एकदा पुन्हा मी आपल्या चॅनलवर आमंत्रित करेल. सो थँक्यू, आज तुम्ही वेळात वेळ काढून वेळ दिला. नक्की भेटू आपण.